स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात रास्ता रोको, काळी आई वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा निर्धार। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी मंगळवारी नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून टक्केवारी लाटण्यासाठीच हा महामार्ग रेटला जात आहे, तो रद्द झालाच पाहिजे। त्यासाठी रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर, असा इशारा खासदार विशाल पाटील आणि जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला। हे आंदोलन शक्तीपीठ बाधित शेतकरी बचाव समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आलं होतं। खासदार विशाल पाटील, महेश खराडे आणि सतीश साखळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिलांसह मोठ्या संख्येने शेतकरी पावसातही रस्त्यावर ठिय्या देत बसले। अंकली येथील जैनवाडा चौकात आंदोलनकर्त्यांनी ठिय्या दिला। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। एक ॲम्ब्युलन्स आल्यावर मात्र आंदोलनकर्त्यांनी तात्काळ मार्ग मोकळा केला। शेती आमच्या हक्काची आहे, कुणाच्या बापाची नाही। या सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। विकास विरोधात नाही, पण पूर, धोका आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळा। खासदार विशाल पाटील म्हणाले, आम्ही विकासाच्या विरोधात नाही, मात्र या महामार्गावर अनेक ठिकाणी अवाढव्य पूल होणार आहेत। त्यामुळे महापूर काळात पाणी साचून अनेक गावांना फटका बसू शकतो। याचा सखोल अभ्यास व्हावा, भराव किती टाकला जाणार याचा अंदाज घेतला पाहिजे। शेतकऱ्यांचा विरोध असूनही शासनाचा अट्टहास। महेश खराडे म्हणाले, आज कृषी दिन असूनही शेतकऱ्यांना रस्त्यावर बसावं लागत आहे, ही शोकांतिका आहे। या महामार्गाची कुणीही मागणी केलेली नाही, ना शेतकऱ्यांनी ना भाविकांनी, तरीही शेतकऱ्यांचे स्थलांतर करून त्यांच्यावर अन्याय होत आहे। शासन 20,000 कोटींचं कर्ज काढून हा महामार्ग करत आहे, यामुळे राज्य आणखीन कर्जबाजारी होणार आहे। हा महामार्ग ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर, आमदार, खासदार यांना जगवण्यासाठी आहे। आम्ही हे होऊ देणार नाही। प्रसंगी हातात शस्त्र घेतलं तरी काळी आई, मातृभूमी वाचवू, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला। अटक व सुटका। आंदोलनादरम्यान महेश खराडे, भरत चौगुले, श्रीधर उदगावे, उमेश एडके, भूषण गुरव, प्रदीप माने, महावीर चौगुले, शांतीनाथ लिंबेकाई यांना पोलिसांनी अटक केली होती, मात्र काही वेळातच त्यांची सुटका करण्यात आली।